नमस्कार मित्रांनो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कुटुंब आणि समाज हे महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत असतात. या कुटुंबामधून आणि समाजामधून माणसाला अनेक नाती मिळत असतात आणि ही नाती व्यक्तीच्या जीवनात त्याला पदोपदी उपयोगी पडत असतात. तर आज आपण इयत्ता 9वीचा नात्यांची घट्ट वीण हा मीरा शिंदे यांचा पाठ या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, नातं हे माणसाला खूप काही शिकवून जातं, खूप काही देऊन जातं. नाती संबंध जर व्यक्तीच्या जीवनातून वजा केले तर माणसाच्या जीवनामध्ये बाकी शून्य राहील. इतकी महत्त्वाची भूमिका नाती ही बजावत असतात. नात्यांची घट्टवीण आपण पाहण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे चांगले चांगले दर्जेदार व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. तर या पाठाच्या लेखिका या मीरा शिंदे आहेत. त्यांचा सर्वप्रथम परिचय आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. मीरा शिंदे ह्या अशा लेखिका आहेत की त्यांनी अनेक कविता असतील, कथा असतील या नियतकालिकातून आणि मासिकामधून सतत लिहिण्याचं काम केलं. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंतलेला असतो. त्याचं काही ना काहीतरी म्हणजे नातं जे आहे ते गुंतागुंतीचे नातेसंबंध असतात. तो गुंतागुंतीचे या अर्थाने लेखकाला म्हणायचं नाही की तो नात्यामध्ये इतका म्हणजे घट्ट झालेला असतो, एवढा गुरफटलेला असतो की त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही आणि बाहेर पडणं फायद्याचंही नाही. नाती माणसाला खूप काही देऊन जातात. जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालू असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक नाती माणूस निर्माण करतो. काही नाती त्याला जन्मानं मिळतात, काही सहवासानं मिळतात, काही समाजामध्ये मिळतात, काही कुटुंबामध्ये असतात. तर असा नात्यांचा हा प्रवास सतत त्याचा सुरू असतो. प्रस्तुत पाठात लेखिकाने नात्यांचं सुंदर आणि सहजतेनं परिणामकारकरित्या वर्णन केलेलं आहे. प्रस्तुत पाठ हा आवाम 2010 या मासिकातून घेतलेला आपणास दिसून येतो. मित्रांनो, नाते हे माणसाला समृद्ध बनवत असतात. नाते हे माणसाला शिकवत असतात. कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो भाऊ आपल्यासाठी धावून येतो. बहीण आहे ती रक्षाबंधनाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या घरी जातो. एकमेकांचे सुखदुःख ते एकमेकांशी शेअर करतात. सुखदुःखात एकमेकांना सांभाळून घेणारं, एकमेकांना समजून घेणारं नातं हे माणसाच्या जीवनात खूप काही सांगून जात असतं. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबर नातं नावाची भली मोठी माळ घेऊन येतो. जन्माबरोबर तो अनेक नाते घेऊन येतो. ज्या माळेत नाते नामक मणी एकामागून एक ओवलेले असतात, हे मोती मग एक सुंदर विण तयार करतात. आपल्या सभोवताली नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची विण प्रत्येकाभोवती गुंतलेली जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, कधी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर आलेली असू देत, सहवासातून आलेली असू देत, वातावरणातून आलेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदभाव असतो. एका मण्यामधून दुसरा मणी, दुसऱ्यानंतर तिसरा मणी, असे जसे माळेमध्ये मणी असतात त्याच पद्धतीनं माणसाच्या जीवनामध्ये एकानंतर दुसरं नातं असतं. मग कधी कधी ते नाते, कधी आपण त्याला स्वकीय आहे, परका आहे असा भेदभावसुद्धा करतो. हा माझा सक्का आहे, तो माझा परका आहे, असं आपण सतत म्हणत असतो. मित्रांनो, नाते ही व्यक्तीला संवाद जर आपण नात्यामधला पाहिला तर खूप मजेशीर हा संवाद असतो. एखादी ताई आपल्या आईला सांगत असते, काय आई, तो बघ दादा मला किती त्रास देतोय. बहीण भावाचं भांडण हे आपल्याला परकं नाही. बहीण भावामध्ये एवढी भांडणं होतात की विचारता सोय नाही. ते खूप भांडणं करतात. पण हा दादासुद्धा म्हणतो की ती बघ ना आई ताई,
की माझं काहीच ऐकत नाही आहे, असंही ते कधी कधी म्हणते. म्हणजे दोघांमध्ये खूप भांडणं होताना आपल्याला दिसतात. ही भांडणं कधी कधी मजेशीर असतात, आनंददायी असतात, कधी कधी लटकी भांडणंही आपल्याला हे बहीण आणि भाऊ करताना दिसतात. पण हे भांडणं हे काही कायमस्वरूपी नसतात. बहीण आणि भाऊ हे त्याचं जी बहीण असेल त्याचं लग्न होईपर्यंत एवढे भांडतात, पण ज्या दिवशी ती बहीण आपल्या घरातून दुसरीकडे जायला लागते तेव्हा सर्वात जास्त रडणारा तिचा तो भाऊ हा आश्रवे गाळत असतो. म्हणजे नात्याची सुंदर मजा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. परकं नातं असतं, कधी आपलं नातं असतं, त्यातही भेदभाव जरी दिसत असला तरीसुद्धा काही नाती ही खूप काही सांगून जातात. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा म्हणून, कुणाची तरी मुलगी म्हणून, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच तो जन्माला येत असतो. नात्याच्या विनीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जात असतात. रेशमाच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नाजूकही असते, भक्कम, मुलायम आणि धारदारही असते. अशी ही बहुरंगी विण अलगदपणे नात्याचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमची. कधीकधी नात्यांची आठवण आपल्याला येते. आई नावाची संकल्पना आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी मांडतो. आईचं हृदय काय असतं हे एका मुलालाच माहीत असतं. आईचा खरा अर्थ विचार ऐका लेखकानं एखाद्या ठिकाणी लिहून ठेवलं की आईचा खरा अर्थ विचारा, गाय गोठ्यातून चरायला गेल्यावर गोठ्यातील वासराले, चिमणी दाणे आणण्यासाठी गेल्यावर खोप्यातील पाखराले, आणि ज्याला आई नाही अशा अनाथ लेकराले विचारा की आई काय असते. जेव्हा त्या नात्यापासून आपण दूर जातो ना, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं त्या नात्यांची किंमत कळायला लागते. नाती जवळ असताना त्याचं महत्त्व कळत नाही, आणि एकदा का नाती दूर गेली की नयनात आश्रवे मावत नाहीत, अशी माणसाची परिस्थिती होऊन जाते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतर त्याला घडवतच राहते. आई त्याच्यावरती संस्कार करते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालू असते. कधी त्याला जीव लावते ती, कधी त्याच्या जीवनामध्ये रंगही भरते. पण तीच आई कधी कधी कठोरसुद्धा होत असते. एखादा मूर्ती घडवणारा त्याच्याच शरीराचे अवयव जेव्हा इतरत्र छिन्न छिन्न पडून जातात तेव्हा त्याला किती त्रास होतो. कधी आईची इच्छा नसताना त्याला रागवावे लागतं आईला तिच्या. मुलगा बाहेर जाऊ नको बाळा, इकडे तिकडे फिरू नको, असं ती म्हणत असते. आणि मुलगा जेव्हा ऐकत नाही, तू नदीवर जाऊ नको, इकडे तिकडे जाऊ नको, बाहेर फिरू नको, अशी तुमची आई तुम्हाला कधीतरी म्हणत असते. खेड्यातली आई असेल ते बाळा झाडावर चढू नको, विहिरीवर जाऊ नको, तुमच्याच भल्यासाठी म्हणत असते ना ती. पण जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा ती सहजपणे तिच्या म्हणजे मुखातून शब्द बाहेर पडतात की मेल्या मुर्दा बसवला तुझा. याचा अर्थ आपला मुलगा मरावा असा अजिबात होत नाही. रागाच्या भरात ती बोलून जाते, पण तिचं मन त्या मुलामध्ये इतकं गुंतलेलं असतं की आपल्या मुलानं चुकीचं वर्तन करू नये, तो बिघडला जाऊ नये, याची सतत काळजी ही आई घेत असते. त्याला संस्कार त्याच्यावरती करत असते. कधी ती आपल्यासारखी उबदार शाल असते आपल्यासाठी, तर कधी कणखर ढाल असते. आपलं संरक्षणसुद्धा आई करते. बालपणीच्या अंगाईतला लागलेली सुंदर चाल असते आई. बालपणी तुम्ही अंगाई गीत ऐकले असतील. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. अंगाई गीत म्हणून ती आपल्याला झोपी घालते. किती प्रेम असतो आईचं आपल्यावर. पण आपण तिच्या डोळ्यात पाणी आणतो तेव्हा त्या मातेला काय वाटत असेल, कधी विचार करतो का आपण. निज माझ्या नंदलाला, हे एक अंगाई गीत तुम्ही ऐकलं असेल. झोपल्या रानात गाई, असं एक काहीतरी गीत आम्हाला आमची आई नेहमी ऐकवायची. तर अंगाई गीताची ती सुंदर चाल म्हणजे आई असते. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूस
पण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येक आईला करावी लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्व हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. आईनंतर आपल्या जीवनात महत्त्वाचा घटक असतो तो बाप, आपल्यासाठी मेहनत करणारा. असं म्हटलं जातं आईचं हृदय कोमल असतं, ती आपल्यावर प्रेम करते. आपल्याला पैसे लागले तर आपण बापाला नाही मागत, आईला मागतो. कारण बाप थोडा कणखर असतो, थोडा रागीट असतो, असं सतत चित्र तिच्यावरती बिंबवलं गेलं. मित्रांनो, सगळे आनंद उत्सव तुम्ही पास झाल्यानंतर सगळे आनंद उत्सव साजरे करत असता, पण मध्येच गपचूप जाऊन दुकानात जाऊन पेढे आणणारा बाप असतो. शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची झापं तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. कष्ट करतो आपल्यासाठी तो, आपल्या हाताच्या तळफोडाच्या प्रमाणे तुम्हाला जपतो. एक कवी एका ठिकाणी लिहितो की वारकऱ्याचा नेम चुकल वारीचा, पण माझ्या बापाचा नेम चुकणार नाही रानात जायचा. तुमच्यासाठी किती कष्ट तुमचे आई वडील करतात पहा, त्याची सतत आठवण ठेवा मित्रांनो. कधीही आई वडिलाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. बाप आपल्या जीवनात काय करतो, आपल्याला भवसागर, आपला जो हा भवसागर आहे तो तारून नेण्याचा प्रयत्न बाप करतो. आणि बापाचं नाव आपल्याला अनेक दिवस आपल्या कामी येतं. तो त्यांचा मुलगा आहे. तुम्ही जोपर्यंत आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत बापाचं नाव तुम्हाला कामी पडतं. यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. त्यासाठी संवाद लागतो एकमेकामध्ये. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे आपल्याला जाणवत राहतं. मित्रांनो, आजकाल संवादच राहिला नाही. मी निगेटिव्ह तुम्हाला बोलत नाही, पण एकमेकामधले संवाद हा कुठंतरी तुटत जातोय, हेही आपल्याला प्रकर्षाने या ठिकाणी जाणवेल. जेवताना पहिले आजी आजोबा आई वडील मुलं भावंड सगळे एकत्र बसून गोल रिंगण करून जेवायला बसायचे. आज कोणीतरी टी व्ही समोर जेवायला बसतोय. कामाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं मागे पुढं होत असेल, पण आठवड्यातून एक दिवस तरी चांगलं सोबतचं जेवण मित्रांनो, सोबत कुटुंबासोबत गप्पा मारत करा. जीवनामधली रंगत तुम्हाला कळेल. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून जातात. आपले मूल मोठे होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलाला कळणार कसं आणि कधी? ही आईवडिलाच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलासाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आईवडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलाच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात? लेखिका सुंदर माहिती या पॅरेग्राफच्या निमित्तानं मित्रांनो आपल्याला देत आहेत की आईची माया वात्सल्य प्रेम लहानपणापासून ती तिच्यावरती संस्कार करण्याचं काम करत असते. पण जेव्हा मूल बघता बघता मोठं होतं, पंख पसरतं आणि उडून जातं एखाद्या घरट्यामधला चिमणी जसे त्याला दाणे भरवते त्याच्यासाठी खोपा करते. खोप्यामध्ये खोपाबाई सुगरणीचा चांगला आणि दे कपिलासाठी झोका तिनं झाडाली टांगला. तिची उलुसीचं चोचं तुले दिलेले देवानं 2 हात 10 बोटं असं करत आपल्याला जे करता नाही आलं ती सुगरण नावाचा पक्षी करते. पण ते पाखरू एकदा मोठं झालं की घरट्यातून उडून जातं. तसं आपण जेव्हा आपण शिकतो, मोठे होतो, आपल्याला नोकरी लागते आणि मग आपण आईवडिलाच्यापासून दूर जेव्हा जातो ना तेव्हा आईवडिलाला तीव्र वेदना होतात. पण ते त्यागही ते सहन करतात. आपल्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे हीच भावना मित्रांनो त्यांच्या मनामध्ये असते. काही लोक असं म्हणतात की म्हातारपणाची काठी मुलगा असतो. असेल कदाचित, पण मला नाही वाटत की आपल्याला आधार द्यावा असा आईवडील म्हणत असते. त्यांना आधार दिला पाहिजे हे मनात वाटतं, पण आपला मुलगा जर दुसरीकडे नोकरीला आहे तर त्याला ते कधीही म्हणणार नाही की बाळा तू नोकरी सोड, आमच्याजवळ राहायला ये, किंवा आईवडिलालाही तो घेऊन जाईल याची शाश्वती आजच्या काळात देता येत नाही. पण जेव्हा तो मुलगा कुठंतरी नोकरीच्या निमित्तानं सोडून जात असेल किंवा शिक्षणाच्या निमित्तानं असेल तेव्हा त्यांची जी घालमेल असते ना आईवडिलांची ती त्यांनाच माहीत. ही आईवडिलाच्या जीवाची घालमेल
कधीही न उलगडणारी असते मुलासाठी. त्याला ती कळणार नाही. पोरके होत जातात हो आई-वडील नंतरच्या काळात. सतत त्यांचे हात आशीर्वादासाठी उंचावलेले असतात. सदैव आई-वडिलांचा आशीर्वाद हा मुलांच्या पाठीमागे असतो. पण आता तो हात, तो आशीर्वादही ते देऊ शकत नाहीत. त्यांच्या पाठीमागं उभ्या राहण्याशिवाय त्यांच्या सोबत कोणताही पर्याय नसतो. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. आईचं व्यक्तिमत्व आपण मानतो. आईवरती अनेक कविता लिहिल्या गेल्या. आई काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. पण बाप काय असतो हे ज्याला कळतं ना, तो खरा विद्यार्थी. त्यांच्याही मागे अश्रूचे पाट असतात, अश्रूचे झरे असतात. हे आपल्याला विसरून चालणार नाही. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्याने दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. जबाबदारी असते आई वडिलावरती. वडील हा मुलाला कणखर बनवत असतो. तो 2 वेळ प्रसंगी धपाटी पाठीमध्ये देतो. आई त्याला लाडावते. पण बाप मारतो ना. पण त्या पाठीमागं, त्यांच्या सोलण्यामागं पाठी ज्या आपल्या सोललेल्या आहेत ना आईवडिलांनी, त्यातून आपण घडत गेलो हे आपल्याला विसरून चालणार नाही. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. दोन्ही बाजूला नातं जपलं गेलं पाहिजे मित्रांनो. आणि तसं जर झालं नाही तर मग हळूहळू नातेसंबंध तुटत जातात. हळूहळू एक एक नातं कमी होत जातं. आता हे झालं जन्मानं मिळणाऱ्या नात्याच्या बाबतीत. आता सहवासानं मिळणारी काही नाते आहेत. कोणतं नातं आहे आपल्याला सांगता येईल? तर मैत्री नावाचं हे असंच एक नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. मैत्री खूप सुंदर अशी संकल्पना आहे. आपण पाहिली मैत्री सुदामा आणि कृष्णामधील मैत्री आठवा. जेव्हा कृष्णाला भेटण्यासाठी सुदामा गेला तेव्हा त्यांचं आदरातिथ्य केलं. सुदाम्याचे पोहे नावाची कथा आपण लहानपणी ऐकली. मित्रांनो आनंदाने ते पोहे खाल्ले की 5 पक्वान्नसुद्धा त्याच्यासमोर कमी पडतील. मित्रानं आणलेले आहेत ते. सुदाम्याची आणि कृष्णाची मैत्रीची अनेक उदाहरणं तुम्हाला त्याच्यामध्ये, अर्जुन आणि श्रीकृष्णाची मैत्री. आजच्या काळातली अनेक मित्र आपण पाहतो. अजय आणि विजय 2 मित्र होते. वाघ आला, एक मित्र झाडावर चढला, दुसरा मित्र पळून गेला. असेही मित्र आहेत. मैत्रीचं दोघांना एक सुंदर मित्रांनो स्वप्न पडावं लागतं. मित्रासाठी वाटेल ते करणारा मित्र. म्हणजे याचा अर्थ आपण काही जीव धोक्यात घालावा असा अजिबात नाही. पण खरी मैत्री काय असते ही जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्या प्राचीन काळात आपल्याला डोकावं लागतं. तेव्हा ते नातं अनादी अनंताचं, नव्या अभिजन सृजनाचं होतं. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरल असते म्हणून म्हटलं जातं. मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. मित्र समोर दिसतो पण मैत्री नाही दिसत. जगण्यासाठी असे अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. मित्राचं जसं नातं आहे ना मित्रांनो, त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं जर नातं कोणतं असेल तर ते गुरुचं. गुरु आपले हितचिंतक असतात, मार्गदर्शक असतात. असं म्हटलं जातं की श्री गुरु सारखा हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरू आपल्याला या जीवनाची ओळख करून देतात. ते ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहतात. गुरु शिष्याचं नातंही आयुष्यभर जपावं लागतं. फक्त शाळा संपली, तासिका संपली म्हणजे गुरु शिष्य परके होतात असं नाही. कणा नावाची कविता तुम्ही ऐकली असेल. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला आणि पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. काही ओळी आठवा त्यातल्या 2-4 ओळी. शिक्षकाची फक्त प्रेरणा विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची असते. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्य आपल्या गुरुला दक्षिणा देत असतो. एकलव्यानं आपला अंगठा देऊ केला. गुरुनं त्याला कानमंत्र द्यायचा असतो. कानमंत्र म्हणजे अशी गोष्ट की जे काही संकट असेल त्यातून तो पार पाडेल. जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकून जातो.
हे मित्राचं नातं मित्रांनो सहवासानं पाहायला आपलं गुरुचं नातं असंच आहे. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये वावरताना एक कवी असं लिहितो की समाजाशिवाय राहणारा माणूस एकतर पशु असला पाहिजे किंवा देव तरी असला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे. त्याला समाजामध्ये राहावं लागतं. समाजातले सुखदुःख त्याला सहन करावे लागतात. सण उत्सव साजरे करावे लागतात. त्यापैकी एक सहवासानं निर्माण होणारं नातं म्हणजे शेजार धर्म. शेजारी कसा आहे याच्यावरती माणसाचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. पण एका ठिकाणी एक लेखक फार चांगलं लिहितात. आपल्याकडे एक म्हणच आहे की निंदकाचे घरं असावे शेजारी. निंदक जर आपल्या शेजारी असेल तर आपला विकास अधिक व्हायला लागतो. शेजार धर्माचा हा धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो. खूप स्नेह त्यांच्यामध्ये निर्माण होतो. एकमेकांना मग भाजी देणं, एकमेकाच्या घरी जाणं, सण उत्सव दोघां मिळून साजरे करणं, असा त्यांच्यामध्ये स्नेहभाव निर्माण होतो. आणि तो जर तुटला असेल तर वैराच्या मर्यादाही ओलांडतो. शेजारी पहा कसे भांडतात. अजिबात पटत नाही त्यांचं. एवढे भांडणं तिच्यामध्ये आणि एवढ्या शिव्या ते एकमेकाला द्यायला लागतात की शेजार धर्म कधी कधी मग नको असंही वाटायला लागतं. दोन सारख्या गोष्टी एकत्र आल्या की त्या कधीच जमत नाहीत. कीर्तनकार नेहमी सांगतात, दोन आवा, दोन जावा आणि दोन बोवा बुवा कधीच एकत्र नांदणार नाही. अशी परिस्थिती होऊन जाते. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं आजीचं असतं. आजी नावाचा पाठ आपण पुढच्या वर्षी पाहणार आहे. आजी कुटुंबाचा आगळ. खूप सुंदर असा 10वीला तो पाठ आहे. त्याचं संपूर्ण चरित्र आपल्याला आजीचं त्यामध्ये मांडायचं आहे. आजीची भूमिका आपल्या जीवनामध्ये कशी असते. आमची आजी सर्वांना जेव जेव म्हणायची. आमची आजी सर्वांना जेव जेव म्हणायची आणि स्वतःचे उपाशी राहून आम्हाला भरवायची. आई माहेरी जाते तेव्हा आजी ही तिला किती मिस करते, तिच्याबद्दल किती जीव तोडते, हे एका कवीनं फार सुंदर रीतीने रेखाटलं आहे. तर आजी कुटुंबाचा आगळ हे पुढच्या वर्षी सुंदर पाठ आपण पाहणार आहोत. पण आजीचंही महत्त्वाचं स्थान व्यक्तीच्या जीवनामध्ये असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी असते. झोपताना गोष्ट सांग असं आपला आजीला म्हणतच असतो. आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळावे लागतात. पहा, पहिले संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि आता विभक्त कुटुंब पद्धतीला पाय फुटलेले आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझे मुलं बाळं एवढ्यापुरता संसार करणारे शहरातले लोक आपण पाहतो. खेड्यामध्येही ती परिस्थिती काही बदललेली नाही. आणि आपण आपल्या आजीला, आजोबाला वृद्धाश्रमात पाठवायलाही कमी करत नाही. वृद्धाश्रमाची संख्या पहा भारतामध्ये किती वाढली. त्याचं कारण काय असेल मित्रांनो? आपण नात्यांचा वापर फक्त आपल्या फायद्यासाठी करून घेतो. आई वडील आपल्या जीवनामध्ये एवढा त्याग करतात आणि आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांच्यावरती अन्याय करतो असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांना आयुष्यभर आपण जपलं पाहिजे. लहानपणी जर आपण आपला आधार मित्रांनो ते झाले तर म्हातारपणाची काठीही आपण तेवढंच ताकदीनं झालो पाहिजे ना. पण असं होताना दिसत नाही. असे प्रसंग मन दुःख करून जातात. मनाला वेदना होतात हो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो ना. आता तारुण्यामध्ये माणसाचं मन कसं असतं, थोडं तो काही विचार करत नाही. तरुण मुलगा कोणाच्या डोळ्यात पाणी येईल का, त्रास होईल का, याची त्याला काहीच कल्पना नसते. तो काही विचार मनाचा दुसऱ्याचा करत नाही. नाते तुटले काय, जोडले गेले काय, याचाही विचार तरुणपणातले मुलं करत नाहीत. पण जेव्हा म्हातारपणाकडं तेच नातं, तोच माणूस जेव्हा वाटचाल करू लागतो ना, जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागं पाहावंच लागतं. भूतकाळ विसरून भविष्यकाळ घडवता येत नाही. नात्याकडे मागं पाहायलाच पाहिजे. आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात यायला लागतो आणि मग प्रवास पुढे सुरू झाला की काय होतं तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. की तो प्रवास नेमका कसा आहे, तर याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचे आहे. जेव्हा मनुष्य हा मागे पाहतो तर पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहमगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं. मुलाच्या मनात अहमगंड असतो, तरुणांच्या मनामध्ये मान अपमान असतो, प्रतिष्ठा असते. पण जेव्हा माणूस म्हातारपणाकडे वळतो ना, तेव्हा त्याला या नात्यातली गंमत कळायला लागते की नाते जर नसते, नातेसंबंध जर नसते, नाते जर माझ्या जीवनात नसते तर माझं काय झालं असतं हे त्याला कळतं. आणि मग निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो.
कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. हे जग मित्रांनो क्षणिक आहे. 2 श्वासांमधलं अंतर म्हणजे मृत्यू. आणि हे जग जेव्हा आपल्याला निरोप घ्यावा लागेल, कधी जावं लागेल हे माणसाला म्हातारपणामध्ये कळायला लागतं. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. पण लेखिका आपल्याला मीरा शिंदे सांगतायत की जरी पिकलं पान गळलं, जशी झाडाला नवीन पालवी येते तसंच काही माणसं मृत्यू पावली किंवा काही झालं तरी नवीन जन्मसुद्धा येणार आहे, तर नवीन पालवीसुद्धा फुटणार आहे. यातून कोण सुटणार आहे हे शाश्वत सत्य मान्य करावं लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो. आणि नात्यांचा जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास तिथे येतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं. साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं. आता हे नातं कसं आहे पहा, या काळात मग सगळ्यांच्या नात्यांच्या पलीकडे आपण जातो. ज्याला शब्दाचं क्षितिजच काय, पण शब्दाचं आभाळही अपुरं पडेल. शब्दच नाही मग त्याला. तेव्हा खऱ्या अर्थानं माणसाला म्हातारपणी नात्यांची किंमत कळते. नातं नावाची संकल्पना खऱ्या अर्थानं उपयोगी पडते. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहुर असली तरी, बरोबर आहे ना, काही नाती हळवी बनत जातात, काही नाती तुटतात. आपल्या हातून खूप काही सुटते असंही वाटायला लागतं, हुरहुर वाटायला लागते. पण त्यात शेवटामध्ये एक सुरुवातही असते. पण हे जे शेवट होतं असं वाटतं ना आपल्याला, एक नातं संपत चाललंय, पण दुसरं नातं माणसाच्या जन्मामध्ये निर्माण होतं. आपल्याला पुढे नेणारी नात्याची विण ही अशीच घट्ट असते, घट्ट पकडून ठेवणारी असते. काही नाती निष्ठून चालले असं जरी आपण म्हणत असलो तरी नाती ही आपल्याला कधीही सोडत नाहीत. ती घट्ट असतात, आबाधित असतात. किती भीती वाटली तरी ती आपल्याला साथ देत असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या पाठामध्ये अनेक स्वरूपाच्या नात्यांची चर्चा लेखिकेने या ठिकाणी केलेली आहे. जन्मानं प्राप्त झालेली काही नाती असतात, त्याच्यामध्ये आईवडिलांचा उल्लेख खऱ्या अर्थानं लेखिका करतात आणि आईवडिलाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सांगून जातात. त्यानंतर मैत्री, मित्राशिवाय काहीही होऊ शकत नाही. मित्र हे एकमेकांना नोट्स देतात, एकमेकांना खाऊ पिऊ घालतात. मित्र सुखामध्येही साथ देतात. आनंदानं आपण पार्ट्याही मित्रांसोबत करतो. पण तेच मित्र वेळप्रसंगी धावूनही जातात. त्यानंतर गुरु हे एक सहवासानं निर्माण झालेलं नातं आहे. तिच्यावरती लेखिकेने या पाठामध्ये प्रकाश टाकलेला आहे. शेजार धर्म कसा असतो, आजी कशी असते आणि शेवटी तरुण वयातून जेव्हा माणूस वार्धक्यामध्ये प्रवास करतो, तर तेव्हा त्याच्या मनामध्ये कोणत्या भावना निर्माण होतात याचंही चित्रण लेखिकेने या पाठामध्ये केलेलं आहे. एकंदरीत नाते सोडायचे जरी म्हटलं, कितीही हुरूर वाटले, कितीही निष्ठत चालले असं आपल्याला वाटत असलं, तर नात्यांची जी विण असते ती कायमस्वरूपी घट्ट असते, मजबूत असते. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अशा पद्धतीनं हा अत्यंत सुंदर असा पाठ आहे मित्रांनो. लेखिकेने या ठिकाणी नाते किती महत्त्वाचे आहे आणि नाते माणसाच्या जीवनासाठी किती अनमोल रत्न आहेत याची जाणीव आपल्याला या पाठाच्या निमित्तानं करून दिलेली आहे. तर आपण ही नाती जपूया, आयुष्यभर नात्यांचा हा ठेवा. कधी चुका झाल्या तर माफ करूया आणि पुन्हा एकदा नात्यांमधला गोडवा निर्माण करूया, असाच काहीचा संदेश या पाठाच्या निमित्तानं आपण घेऊ. नाते जपू, नाते वाढवू, नाते टिकून ठेवू आणि नवीनही सहवासातून निर्माण झालेली नाती अधिक निर्माण करू. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. पुन्हा भेटू.